नमस्कार मित्रांनो, आता आपण शेंगदाण्याचा चिक्की बनवत आहोत। त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य 2 वाट्या गूळ घेतला आपण, कारण 2 वाट्याची आपण शेंगदाण्याची चिक्की बनवत आहोत। त्यासाठी आपण पहिला 2 चम्मच आपण तूप घेतलेले आहे। मंद आचेवरती आपल्याला आता पाक बनवून मंद आचेवरती आपल्याला गुळाचं पाक बनवून घ्यायचं आहे। जोपर्यंत परफेक्टली गुळाचं पाक बनत नाही कडक, तोपर्यंत आपल्याला त्याला ढवळत राहायचं सारखं, कारण ते खाली लागू नये म्हणून। आणि नंतर मग आपल्याला त्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे, ते आपण पुढे बघतच राहू। आता गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे, बऱ्यापैकी गुळ वितळत आहे, पण तरी पण पूर्णपणे पाक होण्यासाठी आपल्याला अजून 5 मिनिट तरी आपण चांगलं शिजवून घेऊया हे पाक, जेणेकरून आपली चिक्की परफेक्ट बनेल। हळूहळू आता पाकाचा कलर बघा चेंज होत चालला आहे आणि त्यात बबल्स पण येत आहे, म्हणजे ते चांगल्या प्रकारे शिजतंय। आणि आपण कुठून बघत आहात, प्लीज कमेंट करा, सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्ही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी तयार करू शकतो। हे बघा आपलं पाक ना आता परफेक्ट झालं। हे कसं चेक करायचं, तर थोडंसं पाक ना पाण्यामध्ये एक ड्रॉप टाकून बघा, आणि तो बघा त्यातनं आवाज येतोय पाकातनं, आणि हे जे पाक आता आपण बघतोय ना, हे असं आपण हातात घेऊन बघायचं, आणि ते पूर्णपणे कडक झालं असेल, तुटत असेल असं, तरच ते परफेक्ट झालं। आणि ते जर असं रबरासारखं होत असेल ना, तर ते अजून कच्चं आहे। आणि ते एकदम कडक झालं तर असं त्याचा तुकडा पडतो। तुकडा पडला म्हणजे समजायचं आपलं पाक परफेक्ट आहे। ओके, आता आपलं पाक जवळपास पूर्णपणे ओके आहे। आणि मंद आचेवरतीच पाक बनवायचं, कधीही गॅसची फ्लेम वाढवायची नाही, जेणेकरून ते पाक खाली लागेल। त्यासाठी आपण आता सुरुवात करतोय त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकण्यासाठी। आणि प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। याच्यामध्ये ॲड करते हे शेंगदाण्याचा कूट। हे बघा, आपण आता सगळं बॅटर या पोळपाटावरती आधी तेल लावून घेतलेलं, किंवा तूप लावू शकता तुम्ही, आणि ते चांगलं पसरवायचं त्याच्यावरती, आणि नंतर मग बॅटर त्याच्यावरती टाकून छान बेलण्याने त्याच्यावर, हे बघा किती सुंदर